आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। हे बरोबर आहे ना, उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे, कुत्रंही उद्या सत्ता जाऊ देत आणि नाही म्हणा उचलून कोणात किती दम आहे तर। आता ॲडव्हान्स दिला आहे, पुन्हा काही देतील ते, आता मोठे मोठे उमेदवार राहणार आहेत तर देतील। त्यामुळे नाही, असं आहे की आमचे जवळपास 23 नगरसेवक नॉट रिचेबल आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात, आणि मी 100% सांगतो त्यांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांना उचललेलं आहे आणि हे पैशानी हे सगळी लोक आमची विकली गेली आहे। आता आम्ही व्हीप जारी करणार आहोत, त्यांच्या घराला व्हीप चिपकवणार आहोत ज्यावेळेस निवडणूक होईल आणि त्यांना अपात्र करण्याची कारवाई आम्ही सुरू करू। कारण पक्षाचा व्हीप झुंगारून जर काय पाऊल उचलत असतील तर ते अपात्र ठरू शकतात। राहायला फोटो कधीचा आहे, भांगडियाबरोबर आहे, काय आहे, आता तो फोटो जर त्यांनी नेला असेल तर त्याच्याबरोबरचा आहे, तो आता कधीचा जुना आहे, 3 महिन्याचा आहे की आत्ताचा आहे हे आता मला काही सांगता येणार नाही। परंतु एक नक्की आहे की चंद्रपूरमध्ये घोडा बाजार प्रचंड तेजीत आहे आणि त्यांनी तो घोडा बाजार सुरू केलेला आहे, त्याची काही गरजही नव्हती। पण असं आहे की आमदार ठेकेदार झाल्यानंतर पैशाची गरबी आणि मस्ती येतेच, ती मस्ती त्यामध्ये दिसते आहे पैशाची। आता बिना श्रमाने आणि लोकप्रतिनिधी म्हणून जर आता आमदारच ठेकेदार व्हायला लागले तर नीतिमत्ता नैतिकता काय राहिली राजकारणात? हे सगळं धंदा आणि राजकारण, सत्ता आणि पॉवर हे दोनही जर एकत्रित होऊन जर काम व्हायला लागलं तर सामान्य जनतेचे हाल होणारच आहे। हे बरोबर आहे ना, उद्या जर सत्ता नसती राज्यात तर कुत्रंही गेलं नसतं मागे, कुत्रंही उद्या सत्ता जाऊ देत आणि नाही म्हणा उचलून कोणात किती दम आहे तर। सत्तेचा उपयोग काही लोकांना धाक, ATC आपला बँकेच्या काही संचालकांना धाक, ते त्यावर ही नेमली गेली, तुमची SIT नेमली गेली आणि यामुळे त्यांना काही लोकांना घाबरवलं आणि काही ठिकाणी तर आता ते वारझुकं वगैरे का गेले तर त्याचा सरपंच मुलगा आहे त्याची कंप्लेंट केली, त्याला जेला टाकायची धमकी दिली। अशा धमक्या जे देऊन राजकारण चाललेलं आहे, त्यामुळे ते चाललेलं आहे। आता आम्ही सांभाळू, पैसे जर इतके मिळायला लागलेत आणि पैशाचा धंदा व्हायला लागला, मी पुन्हा जबाबदारीने सांगतो 5-5 लाख रुपये घेऊन त्यांना नेलेलं आहे आणि आमच्या लोकांच्या माझ्याकडे तसे पुरावे पण आहेत। देईल ना, आता अजून वेळ आहे त्याला। माझ्या लोकांचे सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, किती पैसे आमच्या घेतले, त्यांचं माझ्याशी बोलणं झालं आहे काही लोकांशी आणि त्यांनी मला सांगितलं आहे की जे झालं आहे तेच क्लिअर आहे। आता ॲडव्हान्स दिला आहे, पुन्हा काही देतील ते, आता मोठे मोठे उमेदवार राहणार आहेत तर देतील। त्यामुळे हे काय घोडा, आता कोणी म्हणतात 10 लाख रुपये देऊ, कोणी 15 लाख देऊ, काँग्रेसवाले जर देतील त्याच्या डबल देऊ, असं सगळी चर्चा आहे। आमच्याकडे आहेच नाही तर आम्ही कुठून डबल देऊ ना टिबल देतील, आता ते काय द्यायचं असतील ना। भाजपचा गट आहे त्याच्यात असंतुष्ट प्रत्येक ठिकाणी असतात, काही लोक पक्षाची बेईमानी करण्यातच धन्यता मानतात। मागच्या वेळेस विधान परिषदेच्या वेळेसही काही लोकांनी बेईमानी केलीच, पुन्हा ते पक्षात इमानदार ठरतात, त्यामुळे असतातच। आम्ही नाही म्हणून मी कुठे नाकारतो आहे, पण तिथे काही संतुष्ट आहे तसं नाही ना, तिथे असंतुष्ट आहेतच ना। नाही, आता असं आहे की उमेदवार बघा, माझ्याकडे तर प्रॉब्लेम आला आहे, उमेदवार कोण ठरतं पक्षाचा, आणि उमेदवार ठरला की आम्ही जिद्दीनं उतरू। निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढली जाते, आम्ही त्याच जिद्दीनं उतरू। मला माहिती आहे निवडणूक कशी लढायची। हितेंद्र ठाकूरांची बघा, राजकारणात कोण कोणाबरोबर जाईल, कोण कुठे राहील, कारण 14 पासून राजकारणाची दिशाच बदलली आहे। 2014 पासून मोदीचं सरकार आलं आणि ED CBIचं सरकार आलं मोदीबरोबर,
ECIचं सरकार आलं मोदींच्या बरोबर, तेव्हापासून सगळे राजकारणाचे समीकरणं बदलले आहे. कोणी स्वतःच्या आयडिओलॉजीवर काम करून विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आता राहिलीच नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे. एक तर खरं आहे की भारतीय जनता पक्षाला त्यांच्या विकासाच्या एजेंड्यापेक्षा धर्माचा एजेंडा यशस्वी झाला आहे. त्यामुळं त्या एजेंड्यामध्ये सगळ्यांना ते गोवून घेऊन जातील. असं आहे, यांना शोध कुणाचा घ्यावा आणि कुणाचा नाही घ्यावा हे सरकारला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळं त्यांना आवश्यकता असेल त्या माणसाचा शोध 24 तासात घेतात आणि त्यांच्या सोयीचं नसेल तर त्याचा शोध घ्यायला 24 महिने लागतील. आणि एवढं मोठं प्रकरण झालं आहे खरातांचं आहे. इतक्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल अशा प्रकारचं इतकं केळसवाना प्रकरण झाल्यानंतर यावर अधिकारी चांगलं काम करत आहेत. ती सातपुते मॅडम नावाची बाई आहे, ती चांगलं आहे, ती प्रामाणिक आहे आणि ती या प्रकरणाच्या तळापर्यंत जाईल. परंतु आरोपी भेटत नाही हे म्हणणं म्हणजे सरकारचं अपयश आहे असं मी मानतो. हां, असं होऊ शकतं. आता ते मुलासाठी इच्छुक असतील तर भेटले असतील. शेवट काही तडजोडी करून काही निवडणुका कराव्या लागतात आणि मुलांसाठी भेटलं असेल तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. आता आधी माझी भेट घेतली म्हणजे नागपुरातूनच इच्छुक आहेत अशी परिस्थिती नाही. नागपुरात तर आकडे फार आम्ही कमकुवतच आहोत. म्हणजे ते काय लपून नाही आहे, जे समोर आहे ते आहे समोर. आणि चंद्रपूर वर्धेसाठी सुद्धा आम्ही विचारणा केली नाही आणि त्यांनी आमच्याकडे विचारले. चंद्रपूर वर्धेसाठी सुद्धा आम्ही विचारणा केली नाही आणि त्यांनी आमच्याकडे विचारलेलं नाही सध्या तरी. आता उद्या काय विचारतील तर माहीत नाही, पण आज तरी विचारलेलं नाही. ते गेलाय तो पहिलेपासूनच आमची चूक झाली. आम्ही त्याला नगराध्यक्ष करून त्याला तिकीट आहे त्यामुळे चुकीची दिली. तो सुरुवातीला आमच्या काही नगरसेवकांचा जोरा नगराध्यक्षांना विरोध होता म्हणून नगराध्यक्ष मी बदलला. पण नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर त्या पहिल्याच टप्प्यामध्ये तो तिकडे जात होता काही लोक घेऊन. पण मला वाटलं की इकडून तिकडे जाणार नाही, ठीक आहे आता त्याला जायचं आहे तो गेला. त्याला पक्षाशी बेईमानी करून गेला. लोक त्यांना ज्या विचारतील त्याच्या वार्डातील. महाविकास आघाडी आता आंदोलन या उन्हात करते आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी. कांदा उत्पादक शेतकरी तर गेलाच. आता काय हाल होतील त्या बिचाऱ्यांचे. मुद्दल काय लावलेला खर्चसुद्धा निघत नाही आहे. कवडीमोल भावाने कांदा विकला जातो आहे. कालचा तर रेट म्हणजे ट्रान्सपोर्टिंग धरल्यानंतर 50 पैसे उरलेत एका किलोच्या मागे. 50 पैसे म्हणजे सगळा खर्च वजा काढून. यामुळं शेतकऱ्यांचा जीव घेतात हे सरकार. महायुतीचं सरकार म्हणजे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारं आणि शेतकऱ्यांचा जीव घेणारे सरकार आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. येऊ द्या, पुढच्या ज्या काही निवडणुका येतील त्यावेळेस मात्र 100% माझा शेतकरी बळीराजा याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा पूर्ण आम्हाला विश्वास आहे. नाही, असं बिनविरोध करायचं असेल तर महाराष्ट्राची चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे करायचंच आहे तर केवळ चंद्रपूर किंवा नागपूरपर्यंत चर्चा कशी होईल. बावनकुळेजींना आमचं म्हणणं आहे की तुम्हाला बिनविरोध करायचं आहे तर चर्चा करा. ह्या उन्हाच्या तडाख्यात आणि पैशाच्या मारामारीमध्ये कशाला भानगडीत होता. तुमच्याकडे तर भरपूर पैसे आहेत. आम्हाला तर ते काही करताच येणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता जग विकत घेऊ शकता. जगाला विकत घेण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. एका मेलोडी चॉकलेटवर इटलीला घेऊ शकता तुम्ही, तर इटलीला घेऊ शकता, तर तुम्ही कोणाला घेऊ शकता. त्यामुळे चर्चा असेल करायची पॉझिटिव्ह तर आमची तयारी आहे. हे बघा, मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं कर्जाचं पुनर्गठन करायचं असेल तर सरकारने मार्चच्या आतमध्ये करायला पाहिजे. मार्चपर्यंतचं कर्ज थकीत होतं. आता ते कर्जमाफी देत आहेत जूनमध्ये. अजूनही GR निघालेला नाही आणि 2 लाखापर्यंत कर्ज माफ होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी मार्चच्या आतमध्ये कर्ज फेडलं नाही. कारण कर्ज माफ होत आहे. आता कर्ज माफ होत आहे म्हणून कर्ज फेडलं नाही आणि कर्जही माफ होत नाही.
त्यामुळे नवं कर्ज मिळत नाही आणि नवीन कर्ज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याला हा हंगाम करणं अत्यंत कठीण जात आहे. म्हणजेच उद्या सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्याला सावकारच्या दावणीला बांधून सावकाराच्याकडे पाठवत आहे आणि सावकाराकडून कर्ज घ्या आणि कर्ज फेडले नाही तर आत्महत्या करा किंवा जमीन सावकाराकडे गहाण ठेवा, स्वतः गहाण राहा, अशी प्रकारची परिस्थिती सरकारच्या माध्यमातून निर्माण केली गेलेली आहे. मला वाटतं की थोडीही जरा या सरकारमध्ये नीतिमत्ता नाही असेल तर हे कर्ज जे काही माफ करण्याचा निर्णय होता झालेला मागच्या अधिवेशनामध्ये त्वरित GR काढला असता. आता 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि एखाद्या शेतकऱ्याकडे 5 लाख रुपयाचं कर्ज आहे तर त्याला 3 लाख रुपये भरल्याशिवाय तोच 7/12 कोरा होणार नाही आणि तो कर्जातून मुक्त होणार नाही आणि नव्यानं कर्ज त्याला मिळणार नाही. आणि ज्यांना 2 लाखाच्या आत कर्ज आहे त्याची कर्जमाफी झाल्यामुळे त्याला नव्यानं कर्ज मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला सर्व शेतकरी ज्याची ऐपत नाही, ज्यांच्याकडे फार परिस्थिती बिकट आहे, असे सर्व शेतकरी आता संकटात सापडलेले आहेत आणि हे संकट शेतकऱ्याच्या मुळावर येणार आहे. ही परिस्थिती सरकारनं निर्माण केली. असं आहे, आता कांदा निघून जवळपास 30-35 दिवस झाले आणि व्यापाऱ्यांनी आपले गोडाऊन भरून टाकले कांद्याच्या शेतकऱ्याची लूट करून. त्यांच्याकडे कोल्ड स्टोरेज आहेत आणि साठवणीसाठी क्षमता आहे. त्या सर्व व्यापाऱ्यांनी कवडीमोल भावाने कांदा विकत घेतला आहे, कवडीमोल. आणि आता जर केंद्राकडे बोलून कांद्याचे भाव वाढवून घेत असतील तर हे सरकार व्यापाऱ्यासाठी हा धंदा करते आहे, हाच त्या मागचा उद्देश स्पष्ट होईल. असा आहे, कांद्याला भाव मिळत नाही ते राजकीय असतं, डिझेल पेट्रोलला भाव मिळत नाही ते राजकीय असतं, नीट पेपर फुटतो तो राजकीय असतो, इथे महागाई वाढते तेही राजकीय असतं. मग अराजकीय काय आहे हे तरी सांगावं. यापूर्वी कापूस उत्पादकांची दिंडी काढणारे कोण होते तर देवेंद्रजी फडणवीस आहे. ते महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं, शेतकऱ्याला भाव मिळावा म्हणून ते राजकीय नव्हतं का? डिझेल पेट्रोलसाठी सर्व नेते रस्त्यावर बसत होते ते राजकीय नव्हतं का? गॅस सिलेंडरचा महाग झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा हंडा घेऊन त्या हंड्यावर बसणारे ते राजकीय नव्हतं का? तर याला आपण काय म्हणावं की जनता संकटात सापडल्यानंतर राजकीय पक्षच ही भूमिका मांडत असतात, दुसरे कोण मांडणार? त्यामुळे त्यांचं बोलणं हे राजकीय आहे असं मी मानतो. नाही, कांदामुळे वांदे झालेत ना त्यावेळेस केंद्र सरकारचे, तर यांचे वांदे होऊ नयेत असं वाटतं का? म्हणजे तुमच्या काळात झाले तर आमचे वांदे व्हावे आणि यांच्या काळात झालं तर हे खुर्चीवर राजे व्हावेत असं त्याचा अर्थ काढायचा का? ही परिस्थिती येते, या परिस्थितीतून मार्ग काढावा लागतो, शेतकऱ्याला जसा द्यावा लागतो, त्यांना इन्सेंटिव्ह द्यावं लागतं, राज्य सरकारने पर क्विंटल काही मदत करावी लागते. त्यावेळेस आम्ही केली काँग्रेसच्या सरकारने. कांद्याचे भाव गडगडले त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे होतो, तरी शेतकरी आम्हाला विरोध या लोकांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनं त्यावेळेस केले. हे लपून राहिलेलं नाही. नाही, आता जमाबंदीचा आदेश काढून जनता थोडी ऐकणार आहे. पुण्यातून सुरुवात झाली, शहरी भागामध्ये काही प्रमाणात व्यवस्था मला ठीकठाक आहे, ग्रामीण भागामध्ये किंवा इतर भागामध्ये फार प्रमाणात मोठ्या प्रमाणात शॉर्टेज आहे. पुण्यामध्ये सुद्धा डिझेल शॉर्टेज झाल्यामुळे, पेट्रोलचं शॉर्टेज असल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. आता तुम्ही जमाबंदी आदेश लागू करताय, महाराष्ट्रभर लागू करा. लोकांनी घराच्या बाहेर पडणारच नाही, पेट्रोल पंपात जावंच नाही, कारण जाऊन तरी काय उपयोग आहे? तिथे काहीच नाही तर जमाबंदी लागू तरी कशाला करायची? आता लोक रस्त्यावर उतरू नये सरकारच्या विरुद्ध म्हणून पोलिसांचा आणि बळाचा वापर करून सरकार जर ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा आहे असं मी मानतो. आणि हे अशा प्रकारे काही पाऊल उचलणं म्हणजे जनतेचा रोष अधिक तीव्र करणं आहे.